ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। महायुती सरकारमधील 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आणि शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीचे नेते उपस्थित होते। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप तिन्ही पक्षातील मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। तर 33 वर्षांनंतर नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला आणि महायुतीच्या 39 आमदारांनी शपथ घेतलेली आहे। या सगळ्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेत। सर, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि सागर कुलकर्णी देखील आपल्यासोबत जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी। अभय सरांकडे सगळ्यात आधी जाऊया। आपण बघितलं की आता मंत्रिमंडळ विस्तार तर झालेला आहे, अनेक जुने आहेत ज्यांना रिपीट केलंय, पण नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिलेली आहे। कसं बघता एकूणच या मंत्रिमंडळ विस्ताराकडे? नाही, एक निश्चित आहे की एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्यानंतर भाजपा महाराष्ट्रातही गुजरात किंवा मध्य प्रदेश सारखे धक्के देणार का याच्याबद्दलची उत्सुकता होती। त्याच्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्री जे होते ते निश्चितपणे तणावाखाली होते की यावेळेस आपल्याला पक्ष कार्याला गुंतलं जाणार ते काय। त्याच्यामुळे मला वाटतं की सगळ्याच मंत्र्यांमध्ये तणाव होता, परंतु बदल करताना सावध पावलं टाकलेली भाजपने। काही ज्येष्ठ नेत्यांना, चंद्रकांत पाटील असतील, विखे पाटील असतील, यांना मंत्रिमंडळात ठेवलंय। त्याच वेळेस सुधीर मुनगंटीवार सारखे, विजयकुमार गावित सारखे यांचे चेहरे नाही आहेत या मंत्रिमंडळात, परंतु एकच भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय। त्याबरोबरच नवीन टीम मैदानात एक नवं नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसने 3 ज्येष्ठ नेत्यांना सुट्टी दिलेली आहे आणि त्याच्याऐवजी नवीन चेहरे घेतलेत। शिंदेंनी पण आपल्या मंत्रिमंडळातले वादग्रस्त जे मंत्री होते किंवा ज्यांच्या परफॉर्मन्स बद्दल त्यांचा मनात शंका होती त्यांना सुट्टी दिलेली आहे। परंतु एकच आहे याच्यामध्ये सौरभ की एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅबिनेट मंत्री झाले आहेत। म्हणजे साधारणतः मंत्रिमंडळाचं रचना होताना जेव्हापासून 15% अट आली तेव्हा साधारणतः 24 ते 25 कॅबिनेट आणि उर्वरित राज्यमंत्री असा साधारणतः समतोल असायचा। तर मला वाटतं यावेळेस ते कॅबिनेट मंत्री पदाची संख्या खूप वाढलेली आणि त्या तुलनेत राज्यमंत्री बरेच कमी आहेत। त्याच्यामुळे आता बऱ्याचशा मंत्र्यांचं कॅबिनेट मंत्रीपद हे केंद्रातल्या स्वतंत्र कार्यभारप्रमाणे त्याप्रमाणेच असणार आहे असं दिसतंय। दुसरं असं आहे की या मंत्रिमंडळ म्हणजे पूर्वी 69 जणांचं एक जम्बो मंत्रिमंडळ होतं 15%ची अट येण्यापूर्वी, तेव्हा या प्रमाणात कॅबिनेट मंत्री असायचे। यावेळेस मला वाटतं की तो समतोल कसा साधणार आहे ते बघावं लागेल। या मंत्रिमंडळामध्ये विशेष म्हणजे बावनकुळे आणि आशिष शेलार या दोघांनाही पक्ष संघटनेत केलेल्या कामाचं रिवॉर्ड मिळालंय, ते एक स्पष्टपणे दिसतंय। पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालेलं आहे, राजकीय पुनर्वसन या निमित्ताने। ही बाब मला वाटतं महत्वाची आहे। शिंदेकडून भरत गोगावले असतील किंवा हे संजय शिरसाट असतील, यांची नावं मागच्या 2.5 वर्षात सातत्याने चर्चेत होती, त्यांना संधी मिळालेली आहे एकूण। आणि यावेळेस एकच जागा आता रिक्त आहे, म्हणजे एक प्रश्न त्यांनी अजून गुलदस्त्यात ठेवलाय की आता ही राहिलेली जागा नेमकी कोणाची आहे। म्हणजे 43 मंत्री करता आले असते, आज 39 जणांचा शपथविधी झाला, 3घांचा आधी झाला होता, तर आता 42 जणांचं मंत्रिमंडळ झालंय। ती 43वी जागा कोणत्या पक्षाची आहे, तर तिन्ही पक्षाला आपल्याला आणखी एक जागा मिळणार आहे असं सांगण्याची सोय मला वाटतं मंत्रिमंडळ रचना करताना मुख्यमंत्र्यांनी चाणाक्षपणे ती खेळी केलेली दिसते। आणखी एक बाब म्हणजे अजित पवार यांनी सकाळी केलेलं वक्तव्य, ज्याची बातमी आपण आता दाखवली, की शिंदे यांच्याप्रमाणे तेही विचार करतायत की 2.5 वर्षाचं फिरतं मंत्रीपद ठेवण्याचा। त्याच्यामुळे निश्चितच मंत्र्यांवर परफॉर्मन्स दाखवण्याचा म्हणजे खात्यामध्ये आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये या दोन्हीकडे त्यांना परफॉर्मन्स दाखवावा लागेल आणि मला वाटतं ही त्या दृष्टीने एक रणनीती म्हणून त्याच्याकडे बघावं लागेल। सौरभ, निश्चितच अभय सर, आपण बघतोय की खरंच इंटरेस्टिंग तुम्ही ही सगळ्या फॅक्ट सांगितल्या, त्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। सगळ्यात आधी सागरकडे आपण जाऊया। सागर, सरांनी वेगवेगळे मुद्दे सांगितले, त्यावर मला सविस्तर चर्चा घडवून आणायचीच आहे, पण तुमच्या दृष्टीनं ह्या मंत्रिमंडळ विस्तारातली प्रमुख वैशिष्ट्ये कुठलेली आहे?
देवेंद्र फडणवीस यांची ही टीम जी आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी नवीन चेहरे जे घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की गेले अनेक म्हणजे 2-3 टर्ममध्ये ज्या लोकांना अपेक्षा होती की बाबा यांना संधी मिळेल पण ती संधी दिली गेली जात नव्हती, ती फडणवीसांच्या माध्यमातून आता त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळामध्ये दिसून येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय राठोड यांना घेऊ नये अशा स्वरूपाचा मतप्रवाह फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. अर्थात फडणवीसांचा सुद्धा तो खूप आग्रह होता असं समजतं, पण बंजारा समाज आणि त्यातल्या धर्मगुरूंनी घेतलेला आग्रह यामुळे अखेर संजय राठोडांचा प्रवेश झालेला आहे या मंत्रिमंडळामध्ये. पण त्याशिवाय जे जे वादग्रस्त होते एकनाथ शिंदेंच्या टीममधले त्या सर्वांना काढण्याचं धाडस सुद्धा एकनाथ शिंदेने दाखवलं आहे. हे फार महत्त्वाची या मंत्रिमंडळातली गोष्ट म्हणावी लागणार आहे, कारण की एकनाथ शिंदे यांची टीम बांधत असताना या सरकारमध्ये एका बाजूला फडणवीसांच्या जो त्यांची पकड त्यांच्या पक्षावर ज्या पद्धतीने आहे किंवा अजितदादांची जेवढी पकड आहे तेवढी एकनाथ शिंदेंची जरी असली तरी एकनाथ शिंदेंच्या विरोधात थेट माध्यमांसमोर भूमिका घेणारे सुद्धा नेते आहेत. मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक नेते त्यांच्यातले थेट वेगळी भूमिका घेताना दिसत होते. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी एक मोठं धाडस दाखवलेलं आहे की तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या नेत्यांना थेट त्यांनी नाकारलं आहे नव्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्या बदल्यामध्ये आशिष जयस्वाल सारखा नवीन चेहरा विदर्भामध्ये डोक्यात पुढच्या काळात संघटनेच्या दृष्टिकोनातून विचार केलेला दिसून येतोय. एका बाजूला उदय सामंत रत्नागिरीत आहेत कॅबिनेट मंत्री, तरीसुद्धा तिथे रामदास कदम यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनासुद्धा राज्यमंत्री म्हणून दिलेलं आहे. प्रताप सरनाईक म्हणजे स्वतः ते ठाण्यामध्ये आहेत आणि त्यांच्या मतदारसंघाला लागूनच मतदारसंघ प्रताप सरनाईकांचा आहे, पण त्यांनासुद्धा कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं दिसून येतं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा दृष्टिकोन ठेवत काही गोष्टी केल्या आहेत हे दिसतं. पण मुंबईमध्ये एक अपेक्षित होतं की साधारणतः एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून कदाचित जे निवडून आलेले त्यांच्यापैकी एका कुणाला तरी संधी मिळेल, पण तसं होताना झालेलं नाही. या भाजपकडनं पण वास्तविकतेत जवळपास 3पेक्षा जास्त मिनिस्टर्स आगामी काळात BMC निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिले जातील असं म्हटलं जात होतं. पण मुंबई शहरमधून मंगलप्रभात लोढा जे आधीच्याही मंत्रिमंडळामध्ये होते आणि यंदा आशिष शेलारांकडे जबाबदारी दिली आहे, कारण की आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि त्याचवेळी उपनगरामध्ये सुद्धा त्यांची एक पकड आहे. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शेलारांकडे ही महत्त्वाची जबाबदारी मानावी लागणार आहे. असे भौगोलिक परिस्थिती करता विचार करता रवींद्र चव्हाणांकडे जर विचार केला होता की कदाचित हेवीवेट मिनिस्ट्री म्हणून दिले जाईल की काय, इतकंच नव्हे तर रवींद्र चव्हाणांच्या आसपासचे लोक किंवा समाज माध्यमांमध्ये खूप जोरदार चर्चा सुरू होती की देवेंद्र फडणवीसांची ऐवजी अचानक त्यांचं नाव दिलं जाईल. पण अशावेळी कोणत्याही मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याच्या ऐवजी कदाचित त्यांना पक्ष संघटनेसाठीच पुढच्या कालावधीमध्ये अधिक स्थान दिलं जाईल असं म्हटलं जातं. विदर्भात विचार करायचा राहिला तर संजय कुटे यांच्याऐवजी तिथे आकाश फुंडकर जे भाऊसाहेब फुंडकरांचं चिरंजीव आहेत, 3 टर्मसुद्धा ते एक आमदार आहेत आणि आपणास माहीत आहे की कोणत्याही वादग्रस्त विषयामध्ये न राहता चांगलं लीड घेऊन आकाश फुंडकर त्यांच्या मतदारसंघामध्ये जिंकत आलेले आहेत. यामुळे त्यांनी जो पश्चिम विदर्भामध्ये एक नवीन तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न आवर्जून केल्याचं दिसून येतं. मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये OBC विरुद्ध मराठा असा जो एक संघर्ष फार मोठा सुरू आहे आणि भाजप या पूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त त्याची गळचेपी आत्ताच्या निवडणुकीत आणि लोकसभेत सर्वाधिक झाली होती. अशा परिस्थितीतसुद्धा OBC 2 नेते म्हणजे तिथे त्या भागामध्ये जास्त जे आहेत, एक पंकजा मुंडे, दुसरे अतुल सावे यांच्याकडे संधी दिली आहे, तर दुसरीकडे एक मराठा मेघना बोर्डीकर यांना देताना त्यांनी विचार केलेला आहे. कारण की यापूर्वी मराठा नेतृत्व म्हणून बबनराव लोणीकर यांना देवेंद्र फडणवीसांनी 2014च्या निवडणुकीत संधी दिली होती, पण कालांतराने त्या भागामध्ये तेवढंसं त्याचं युटिलायझेशन झालं नाही. तर यावेळेस फडणवीसांनी ते डोक्यात घेऊन मेघना बोर्डीकर यांना संधी दिलेली आहे. तेही पहिल्यांदाच मिनिस्टर्स होत आहेत. या पूर्ण मिनिस्ट्रीकडे जर पाहिलं तर अतिशय तरुण नवीन चेहरे की ज्यांना एक नवीन काहीतरी करायचं आहे अशा एनर्जेटिकनी ते काम करतील आणि नवीन काहीतरी संकल्पना, नवीन महाराष्ट्रासाठी काही दृष्टिकोनातनं काही आयडियाज आणतील, डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही करतील अशी अपेक्षा आहे. नेमकं किती करतील हे पुढे पाहावं लागेल. पण तुर्तास तरी टीम बांधताना मात्र फडणवीसांनी असतील किंवा अजित पवारांनी सुद्धा म्हणजे त्यांचे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील जे प्रवक्ते होते, कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांना थांबवलेलं आहे.
आणि त्यांच्याऐवजी नवीन चेहरे म्हणजे माणिकराव कोकाटे असतील यांना संधी दिलेली आहे. दुसरीकडे नील नाईक जे आहेत त्यांना म्हणजे नाईक कुटुंबियातल्यांना एक संधी दिलेली दिसून येते या सगळ्या गोष्टीमध्ये, इंद्रनील नाईक यांना. यामुळे त्यांनीसुद्धा नवीन चेहरे आवर्जून दिलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते, आरोप प्रत्यारोप प्रचंड गेल्या काही दिवसांमध्ये सुरू होते. तरीही अजित पवारांनी त्यांच्या डॅशिंग स्टाईलमध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंना संधी दिली आहे. या गोष्टी पाहता महाराष्ट्रामध्ये पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या नेत्यांना एक भौगोलिक परिस्थितीपेक्षा आपण ओव्हरऑल स्टेटचं नेतृत्व नव्या जनरेशनमध्ये तयार करू पाहतोय हे दाखवण्याचा प्रयत्न या मिनिस्ट्रीमध्ये एक्सपान्शनमध्ये दिसून येतोय. सौरभ. निश्चितच सागर, आपण पुन्हा एकदा अभय सरांकडे जाऊया. अभय सर, त्यांनी जसं म्हटलं तसं भौगोलिक समतोल एकीकडे राखण्याचा प्रयत्न केलाय, नवीन चेहरे आहेत त्यामुळे राज्याला एक नवीन दिशा, हा अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह. भौगोलिक समतोलाबद्दल आपण बोलणारच आहोत, पण या मंत्रिमंडळात तुम्हाला काय वाटतं जातीय समतोल कितपत साधण्यात आलेला आहे? म्हणजे जातीय समीकरणं जर आपण बघितली या मंत्रिमंडळ विस्तारातली, अजून थेटाकडे यायचे झाले तरी एक दोन गोष्टी लक्षात आल्या. ते म्हणजे एकतर धनगर समाजाचा चेहरा या मंत्रिमंडळात नाहीये आणि दुसरं म्हणजे लिंगायत समाजाचा नाहीये. कसं बघता याकडे? मला वाटतं की जातीय समतोल जर बघायचं झालं 3 पक्षांचा एकत्रितपणे बघावा लागेल आणि 3 पक्षांनी एकत्रितपणे नावं निश्चित करताना त्या दृष्टीने विचार केलेला दिसतोय. अजित पवार यांचे मंत्री बघितले तर आपण त्यांनी अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्यांच्या मंत्र्यांमध्ये. शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये बऱ्यापैकी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व दिसतंय, तसं भाजपाच्या मंत्र्यांमध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व अधिक दिसतंय. ज्याचा उल्लेख आता सागरने केला की नवीन चेहरे मैदानात देताना कुठल्या कुठल्या भागातले द्यायचे, म्हणजे पक्षाला विस्ताराची गरज आहे अशाही भागातले चेहरे देताना जिथे पक्षाचं बलस्थान आहे जो भाग, तिथे पण पक्षाला पूर्णतः रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे या दृष्टीने विचार केला. आता कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं बलस्थान राहिलेलं नेहमी. शिंदेचा पहिला जो पदाधिकारी मेळावा झाला तो पण कोल्हापुरामध्ये झाला होता. तिथे कोणाला मिळणार मंत्रिपद याच्याबद्दलची उत्सुकता होती. प्रकाश आंबेडकर यांना नवीन चेहऱ्याला त्यांनी संधी दिलेली. तर प्रकाश आणि आणखी 1-2 नावं तिथली चर्चेत होती. आशिष जयस्वाल आता विदर्भातून येतात. रामटेकची जागा लोकसभेला त्यांना राखता आली नाही, परंतु त्यांनी त्या तिथल्या व्यक्तीचं पुनर्वसन केलं ह्याच्यावर विधान परिषदेवर आणि तिथे आता मंत्रीपद दिलंय. तर मला वाटतं की पुढच्या दृष्टीने सुद्धा प्रत्येक भागामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपलं काहीतरी प्रतिनिधित्व असावं या दृष्टीने विचार झालेला दिसतोय. आता याचा जो सागरने उल्लेख केला त्याच्यामध्ये इंद्रनील नाईक किंवा संजय राठोड असतील, त्या भागातून ते बंजारा समाजाचं पूर्ण प्रतिनिधित्व 2 पक्षाच्या माध्यमातून आलेलं आहे. त्याच्यामुळे आणखी त्याच समाजातून मंत्री देण्याऐवजी भाजपाने वेगळा प्रयोग केला तिकडे. तर मला वाटतं की हा एकसंघपणे एकत्रितपणे विचार केला तर प्रादेशिक आणि जातीय ह्या दोन्ही सामाजिक असं दोन्ही मला वाटतं की समतोल साधलेला दिसतोय या मंत्रिमंडळामध्ये. अर्थात काय भाजपाचा मगाशी पण आपण उल्लेख केला, जो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी जो आहे ते एवढे मोठ्या संख्येने आज आमदार आलेले आहेत आणि प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्याला कुठे ना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की तो समतोल साधताना निश्चितपणे त्याचा परिणाम होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे मर्यादा येत आहेत काही निवडताना. परंतु त्या दृष्टीने आता पुढच्या एक दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने विचार करून त्यांनी एक नवीन टीम काही प्रमाणात का होईना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. अगदी. सागर, आपण ह्या सगळ्याकडे जर बघितलं किंवा भौगोलिक समतोल विशेषतः जर आपण बघितला तर पश्चिम महाराष्ट्राला कुठेतरी झुकतं माप मिळालंय असं आपण म्हणू शकतो का? काय वाटतं? सौरभ, आता अभय सरांनी जसं सांगितलं की कोल्हापूर म्हणजे मी या गोष्टीकडे एका वेगळ्या पुढच्या दृष्टिकोनातून पाहतो की अमित शहा यांचं जे मुंबईमध्ये येऊन वक्तव्य होतं विधानसभेच्या प्रचारांच्या दरम्यान की 2029मध्ये भाजप 100% भाजपवर सरकार आणायचं आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही महत्त्वाच्या रचना आत्तापासून भाजपाने रचायला सुरुवात केलेल्या आहेत. या मंत्रिमंडळामध्ये जर तसं पाहिलं तर आत्ता जसं सांगितलं की लोकसभेच्या सुद्धा त्याचे कॅल्क्युलेशन डोक्यात घेतलेत. म्हणजे लोकसभेची कोल्हापूरची जागा आत्ता महायुती हरली होती तर तिथे सुद्धा एक प्रकारे हसन मुश्रीफ आणि परत नंतर प्रकाश आंबेडकर यांना ताकद एक प्रकारे दिलेली आहे. तर दुसरीकडे जसं मी आत्ता सांगितलं की परभणीमधून मेघना बोर्डीकरांना तिथे दिलेली जागा आहे. याचं कारण आहे की परभणी आणि हिंगोली या भागामध्ये सुद्धा UBTच्या जागाचे खासदार येतात अशा परिस्थितीमध्ये.
तिथे सुद्धा फ्युचरमध्ये त्यांना लोकसभेच्या जागा वाढवायची अशी गणितं दिसून येत आहेत. असंच गणितं त्यांनी इतर भागांमध्ये सुद्धा केले. जसं आत्ता आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त फोकस केला आहे, ही वस्तुस्थिती दिसून येते. म्हणजे आपण यापूर्वी असं म्हणायचो की एका भागामध्ये एक महिला असतील, म्हणजे विभागणी ह्या कदाचित त्या भागामध्ये एकच महिला दिली जाईल. तर तसं पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे आणि मेघना बोर्डीकर या दोन महिलांना मराठवाड्यातनं संधी दिलेली आहे. पण तसंच कॅल्क्युलेशन जर विचार केला तर पुण्यात सुद्धा आहे. म्हणजे एका बाजूला मुरली मोहोळ हे केंद्रीय मंत्री कोथरूडमध्येच आहेत, तिथूनच मेधा कुलकर्णी राज्यसभेचे खासदार आहेत, तिथूनच चंद्रकांत दादा कॅबिनेट आहेत आणि त्या मतदारसंघाला लागून असणाऱ्या पर्वती मतदारसंघामध्ये माधुरी मिसाळ कॅबिनेट मिनिस्टर होता, म्हणजे स्टेट मिनिस्टर होतात. म्हणजे कदाचित यापूर्वी असं कॅल्क्युलेशन होत नव्हतं. पण काही रचना ह्या बदललेल्या आहेत. म्हणजे थिंकिंग ज्या ऑलरेडी एक सर्वसाधारणपणे ज्या विचारांची प्रक्रिया होती की बाबा ह्या भागामधून एकच जिल्ह्यातनं निवडला जातो, एका महिला किंवा एकच असू शकतो, असे हे सगळे जे नियम आहेत हे पूर्ण या एक्सपान्शनमध्ये थोडं बदलल्याचं दिसून येतं आहे. कदाचित त्या गोष्टी करण्यामध्ये म्हणजे सातारामध्ये सुद्धा जर पाहिलं तर शिवेंद्रराजे यांना संधी मराठा म्हणून म्हटलं जातं, कारण की छत्रपतींच्या घराण्यातनं ते कनेक्शन आहे. तर दुसरीकडे त्याच जिल्ह्यातनं ओबीसी म्हणून जयकुमार गोरेंना सुद्धा संधी मिळते. म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एका बाजूला असं म्हणत होतं की कदाचित जयकुमार गोरेंच्या ऐवजी तिथे गोपीचंद पडळकरांना सांगलीतनं संधी दिली जाईल, पण गोपीचंद पडळकर यांना संधी दिली गेली नाही. पण अजितदादांनी स्वतःच्याच मतदारसंघाजवळ असणारे दत्तमामा भरणे यांना थेट कॅबिनेट पदाची वर्णी दिलेली आहे. हे फार वेगळ्या स्वरूपामध्ये, म्हणजे यापूर्वी अशा गोष्टी होत नव्हत्या असं दिसून येत होतं. पण यंदाच्या एक्सपान्शनमध्ये या सगळ्या चौकटीच्या ज्या बॅरिकेड्स आहेत ह्या तोडलेल्या आहेत आणि मित्रपक्षांबरोबर काही ठिकाणी समन्वय थेट करत कॅन्डिडेट्स दिलेले आहेत. काही ठिकाणी कास्ट कॅल्क्युलेशन याचा विचार केलेला आहे. पण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर मग सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये वास्तविकता जास्त वेटेज द्यायला हवं होतं, पण तसं देताना दिसलं नाही. ह्याही गोष्टी दिसून आवर्जून या काही भागांमध्ये एक दिसून येतील, आपल्याला नजरेस येत आहेत. तुर्तास ह्या सरकारमध्ये असं म्हणता येईल की या आधीचे ज्या चौकटी होत्या, या आधीचे ज्या रेग्युलर थिंकिंग प्रोसेस ज्या होत्या त्या पूर्ण ब्रेक केल्या गेलेल्या आहेत. आणि नवीन स्वरूपामध्ये या सरकारने, काही जण असं म्हणत होते की इतक्या मोठ्या फुल फ्लेज गव्हर्नमेंट मिनिस्ट्री फुलफिल करणार नाहीत, कारण की आधीचा इतिहास पाहता गेला काही कालावधीमध्ये. पण जवळपास सगळ्या पक्षांच्या कोट्यामध्ये जे जे मिनिस्टर्स आलेत ते भरलेले आहेत. फक्त भाजपाने एक जागा रिक्त ठेवलेली आहे. अर्थात भाजपकडे एका जागेवरून अनेकांना आश्वासन आहेत, महामंडळांचे अनेक आश्वासन आहेत. ह्या गोष्टी कदाचित पुढच्या गोष्टीमध्ये विचार केला जाईल. पण सगळ्या एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातून असं दिसून येतं की तिन्ही महायुतीच्या नेत्यांना फ्युचरमधलं पॉलिटिक्स जे आहे ते करायचं आहे, त्या दृष्टिकोनातनं गणित आहेत. आणि विशेषतः भाजपाचं जे गणित आहे ते लोकसभेच्या दृष्टिकोनातनं आत्तापासून सुरू झालं आहे असं मला सर्वसाधारणपणे या गोष्टीवरनं वाटतं. निश्चितच सागर, अभय सरांना आपण तोच प्रश्न विचारू. अभय सर, सागरने फारच इंटरेस्टिंग मुद्दा सांगितलेला. एकूणच या मंत्रिमंडळ विस्ताराकडे बघताना जिथे जिथे मंत्रिपद ज्या ज्या भागात देण्यात आलेली आहेत, भौगोलिक समतोलाबद्दल जिथे आपण बोलत होतो, भाजपनं 2029चा विचार करता 100% भाजपचा कुठेतरी विचार केलाय असं वाटतं तुम्हाला? नाही, तो तर विचार आहेच आहे. दुसरा आहे की आता इमिजिएट जे आता महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुका येत आहे त्याही दृष्टीने विचार केलेला दिसतोय. आता मुंबईमध्ये आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांचं दोघांचं मंत्रिपद आहे, म्हणजे 2 मंत्री तिथे घेतलेले आहेत. त्याच वेळी त्यांनी नवी मुंबईतून गणेश नाईकांना घेतलंय. म्हणजे तिथे सुद्धा त्यांना मंदा म्हात्रे की गणेश नाईक असा प्रश्न होता त्यांच्यासमोर, पण महापालिका निवडणुकीचा विचार करून तिथे गणेश नाईकांना संधी दिलेली आहे. चंद्रकांत पाटील यांचं मंत्रिपद कायम ठेवलेलं आहे. पुण्यातले महापालिका तिथल्या निवडणुका त्या दृष्टीने त्यांचं मंत्रिपद तिथे कायम ठेवलंय. मला वाटतं की या सगळ्या दृष्टीने अनेक ठिकाणचा विचार करून महापालिका आणि जिल्हा परिषदांचा विचार करूनही त्यांचा शॉर्ट टर्म गोल जो तो आहे. दुसरा जो म्हणतोय आपण 2029चा, तो तर गोल आहेच आहे. कारण 2029च्या निवडणुकीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री स्वबळावर बनवायचा असेल तर आपल्याला या सगळ्या भागांमध्ये नवीन चेहरे पुढे आणावं लागेल, नवं नेतृत्व उभं करावं लागेल. त्या दृष्टीनं पावलं टाकलेली. पण त्याच वेळी मला वाटतं की पूर्वी असं व्हायचं की आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये, आता युती आणि आघाडीचं सरकार 95 पासून सुरू आहे. परंतु तुमचे मंत्री तुम्ही निवडा, आमचे मंत्री आम्ही निवडू, अशा पद्धतीने युतीचे किंवा आघाडीतले पक्ष काम करायचे. पण यावेळेस ते तिघांनीही बसून काही नावं ठरवलेली दिसत आहेत किंवा किमान आम्ही कोणाला मंत्री करणार आहोत याच्याबद्दलची मला वाटतं की देवाणघेवाण होऊन अंतिम यादी केलेली दिसते.
म्हणजे केवळ याला वगळा त्याला वगळा याच्या दबावासाठी चर्चा झाली नाही, तर दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने कुठलं कॉम्बिनेशन कुठल्या जिल्ह्यात फायदेशीर ठरू शकतं यावरही विचार झालेला दिसतोय. त्याच्यामुळे लांबले म्हणजे मंत्रिमंडळ लांबण्याचं कारण रस्सीखेच वगैरे ते होतच, परंतु याही चर्चा झालेल्या दिसत आहेत. आणि मला वाटतं की रवी ज्याचा मगाशी उल्लेख झाला रवींद्र चव्हाण निश्चितपणे आता हे प्रदेशाध्यक्ष आपण म्हणत होतो गिरीश महाजनांकडे जाईल म्हणून त्यांना देतील, पण आता रवींद्र चव्हाण यांच्यावरती जबाबदारी टाकेल पक्ष असं दिसतंय आज तरी. म्हणजे बराच मला वाटतं की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दीर्घकालीन गोल हा 2029च्या निवडणुका या दृष्टीने एक निश्चित रणनीती आखून शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल हे व्यवस्थित ठरवून भाजपा या मंत्रिमंडळाची रचना केलेली असं दिसतंय प्राथमिक दृष्ट्या तरी. निश्चितच. आणि सागर, मला असं वाटतं म्हणजे सरांनी सांगितली ती एक रणनीती आहेत, पण भाजपसोबत त्यांच्या सोबत जे दोन इतर मित्रपक्ष आहेत ते सुद्धा फारच स्मार्ट मूव्ह करताना दिसतात, विशेषतः त्यांचा पक्ष राखण्यासाठी वाढवण्यासाठी. त्यांनी सुद्धा जिथे जिथे जागा दिल्यात आणि त्यांनी जे आता फॉर्म्युला वापरल्यात, म्हणजे एकीकडे अजित पवारांनी जर बघितलं त्यांनी तर क्लिअर कट म्हटलंय 2.5 वर्षाचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला असेल, किंवा दुसरीकडे शिंदेंनी शपथपत्र लिहून घेतली असं कळतंय की ते जे म्हणतील किंवा ते जेव्हा सांगतील तेव्हा मंत्रिपद सोडणार, अशा पद्धतीचं त्यांच्या नेत्यांकडनं लिहून घेतलंय. या फॉर्म्युल्याविषयी काय सांगाल? सौरभ, मला व्यक्तिगत वाटतं की ह्या गोष्टी आता नेत्यांना बोलाव्या लागतात, कारण की अनेकांची मनं दुखावलेली असतात. अशा परिस्थितीमध्ये पुढील 2.5 वर्षानंतरनं तुम्हाला संधी मिळणार आहे, किंवा हे काही जे मिळालं ते काही 5 वर्षासाठी नाही यात असंही ज्यांना संधी मिळाली त्यांच्यावर प्रेशर टॅक्टिस राहतो, ज्यांना मिळाली नाही या त्यांना फ्युचर भविष्यात एखादी आशावाद राहतो. या दृष्टिकोनात असं स्टेटमेंट असतात. राजकीय नेते कधीही कुठल्या स्वरूपामध्ये निर्णय घेताना आत्ताच पुढच्या 2.5 वर्षासाठी 3 वर्षासाठी असं घेत नाहीत. ते फक्त सार्वजनिक बोलण्याची भाषा असते असं मला वाटतं. आणि अर्थात राष्ट्रवादीच्याही आणि शिवसेनेच्याही नेत्यांशी आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांच्याही प्रतिक्रिया अशाच होत्या. आता मुद्दा राहतो की हे करण्याचं बेसिक कारण काय की एकनाथ शिंदेंना सुद्धा कुठे ना कुठेतरी मनात भीती आहे की भाजप मित्रपक्ष आत्ता भलेही आहे, पण ज्या पद्धतीने भाजपाचं काम सुरू आहे फ्युचरमधलं भविष्यातलं, तर आपल्याला सुद्धा त्यांच्याशिवाय आपल्या स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व ठेवावं लागेल. शिवसेनेच्या जे काही म्हणजे सकारात्मक बाजू आहेत त्या सोबत घेऊन जातीचं सामाजिक राजकारण सोबत घेऊन अधिक कसं विस्तारता येईल पक्ष संघटना, या दोन्हीचा विचार दोन्ही पक्षाचे म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे करणार आहेत. अर्थात हे तुर्तास जे सांगतायत नेते त्याविषयी मात्र फार काही गांभीर्यपूर्वक घ्यावं असं नाही आहे. आता प्रश्न आहेत की आज एक्सपान्शन झालेलं आहे, अनेक नेते अस्वस्थ आहेत, नाराज आहेत. त्यांची जी मनातली कहाली आहे, जी नाराजी आहे ती किती प्रकारे बाहेर उमटते आणि ती किती दीर्घकाळ राहते. अर्थात सरकार इतक्या बहुमतामध्ये आहे त्यामुळे इतके मोठे रिफॉर्म करण्याचं धाडस या तिन्ही प्रमुख नेत्यांनी दाखवलंय असंही म्हणता येईल. सौरभ, निश्चितच ह्या सगळ्या चर्चेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी जोडले गेले होते आणि अभय देशपांडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद.